जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आज फलटणच्या साठी आणि गोसेवा करणाऱ्या प्रेक्षकांसाठी फार मोठा वेगळी दिवस आहे. वास्तविक पाहता सन्माननीय आदरणीय मिलिंद एकबोटे साहेबांनी दिलेलं पाठबळ आणि केलेला संघर्ष, अक्षय तावडे आणि त्यांचे सगळे सहकारी मित्र यांनी गोरक्षणासाठी घेतलेल्या भूमिका, वेळोवेळी त्यांच्यापूर्वी आमचे सन्माननीय मित्र शंभूराजे खलाटे असतील आणि त्याचवेळी त्याप्रमाणे त्यावेळेत काम करणारे सर्व गोसेवक असतील, या सर्वांनी घेतलेल्या भूमिका याला यश म्हणूनच फलटण शहरातील अनधिकृत कत्तलखाना पोलीस प्रशासन, सन्माननीय DYSP धस साहेब, शहर पोलीस स्टेशनचे PI शहासाहेब, सर्व पोलीस यंत्रणा यांच्या मदतीने आणि सहकार्याने जबरदस्त करण्यात यश आलेलं आहे. हा पहिला टप्पा यशस्वी झालाय. दुसरा टप्पा हा सोमनतळीचा सर्वात मोठा एशियातला जो कत्तलखाना आहे तो बंद करण्यासाठी भूमिका आम्हाला सर्वांना घेण्याला परमेश्वर बळदेव एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि लवकरच फलटण शहरात अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहून बोलण्याची संधी मिळावी एवढीच मनोकामना व्यक्त करतो आणि आमचे मित्र शंभूराजे खलाटे साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतात. खऱ्या अर्थानं गाई, आई आणि काळी आई हे आपल्या माता आहेत आणि बऱ्याच वर्षापासून मी एक गोसेवक म्हणून काम करत असताना नेहमी, आता जे मिलिंद एकबोटे साहेबांचं नाव घेतलं, मिलिंद भाऊंचं माझ्या माहितीप्रमाणे मी शिवसेनेचा तालुका प्रमुख 2008 साली असताना सुद्धा त्या काळामध्ये आम्ही फक्त त्या ठिकाणी हे जे गायांची अवैध कत्तल करण्यासाठी ने-आण करायचे आम्ही पकडायचो आणि निश्चितपणानं बाकीची सगळी पुढची प्रक्रिया, पुढची न्यायालयीन प्रक्रिया असेल, बाकी प्रक्रिया निश्चितपणानं मिलिंद भाऊ त्या ठिकाणी राबवायचे आणि खऱ्या अर्थानं हे काम करत असताना अतिशय पुण्याचं काम आहे. आमच्या नंतर ही सगळी पिढी आज हे गोसेवेचं काम करतात, आम्हाला एक अभिमान आणि आनंद वाटतोय आणि मला सांगावंच वाटतंय की जर गायी राहिली नाही तर आपली आई राहणार नाही, आपण राहणार नाही आणि निश्चितपणानं गायी आपल्याला जोपासणं, आपण 33 कोटी देवतांचा तो खजिना आहे आणि दुर्दैवानं फलटणमध्ये आता अनुभयांनी सांगितल्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातला किंबहुना महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कत्तलखाना आपल्याला बाकी आहे. आज झालेलं हे फक्त झाकी आहे आणि तो कत्तलखाना बाकी आहे, त्यामुळे आपण त्याला कामाला लागूया आणि माझं खऱ्या अर्थानं या कारवाईमध्ये या आपल्या विभागाचे सन्माननीय DYSP राहुल दस साहेबांचं आणि या शहराचे पोलीस इन्स्पेक्टर शहासाहेबांचं खूप मोठं योगदान आणि त्यांचं त्या ठिकाणी आपल्याला मदत झालेली आहे. निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये मी या माध्यमातून सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथ घेऊन आपण सगळे एकत्र आलेलो आहोत आणि हे जे आमचे 5-25 गोसेवक आहेत हे 5-25 नसून त्यांच्या पाठीशी तालुक्यातली 5-25 हजार जे शेतकरी कष्टकरी आहेत हे सगळे ह्यांच्याबरोबर आहेत, शहरातले व्यापारी बांधव यांच्याबरोबर आहेत. त्यामुळं असं कोणी समजायचं एक चूक करू नये की हे 5-25 आहेत, हे 5-25 नाहीत, हे 5-25 हजार आहेत. याची दखल उद्याच्या काळामध्ये घ्यावी आणि निश्चितपणानं पूर्वी आपण म्हणायचो राम तेरी गंगा मैली, परंतु राम तेरी बाणगंगा मैली झालेली आहे. ह्या गोमातेच्या रक्ताने ही बाणगंगा जी मैली झालेली आहे ती आपल्याला स्वच्छ करण्याच्या करता उद्याच्या काळामध्ये बाई आपल्याला हातात घालून काम करावं लागेल आणि निश्चितपणाने हा मोठा जो कत्तलखाना पश्चिम महाराष्ट्रातला आपल्या फलटणला जे गालबोट लागलेला आहे ते निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये आपण ते करूया. असेच सगळे आमचे गोसेवक, आमचे सगळे एकत्र बांधव एकत्र काम करावं अशाही मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.